राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज काय माहिती आहे का, पिल्लूला सांभाळत तसं रोजच सांभाळते ना, पण आज ना लई उशीर झाला मला 2 वाजतात, जास्तीत जास्त 3 वाजतात. आज 4 वाजलेले जेवण करायला आणि चपाती गरम करायला घेतली तव्यावरती आणि मी हे चालूच नाही केलं, खालून गॅस चालूच नाही केला मी. आणि बोलले न हे लायटर आपटलं बिपटलं, बघते मी लायटर संपलं का असं तसं. थोड्या वेळाने कळलं की अरे नाही, मी गॅसच चालू नाही केला. काय माझी फजिती राव, खरंच ना. एवढे काही हे नव्हतं, म्हणजे जास्त भूक लागल्यावर माणूस काय करतं ते तुम्हाला कळलंच असणार आहे. मस्त बाहेर पाऊस पडत होता थोडासा. आणि आता हे बघा, माझी दाढ दुखायला लागली एका साईडने, मी चहा जास्त पिते म्हणून. ते कीड तर लागलेलीच आहे, अक्कलदाढ आली वरच्या साईडला, खालच्या साईडला, लेफ्ट साईडला दोन्ही पण, माझ्या लेफ्ट साईडला दोन्ही वरची खाली. तर ते ना आली आणि किडेने खाऊन पण टाकली. आता ते खालची खायला चालू केली तिने, तर म्हणून मी चहा बंद केला. यावर्षी पावसाळा नाही राव अजिबातच. खरं सांगू का, आला पावसाळा उशिरा आला आणि एवढं नासधूस केली ना. आपलं तर चला ठीक आहे म्हणा, जे बाकीचे दुसरे लोक ज्यांच्या घरात पाणी गेलं, कोणाचं काय लई नासधूस झाली एक नंबरची. घर झाडून घेतलं, म्हटलं पिल्लीला आंघोळ घालायची राहिलेली अजून, पिल्ली झोपलेलं म्हणून मग मी माझी आंघोळ केली, कपडे धुतले, का बोलतात भांडे घासले. जेवण वगैरे तर काय बनवलेच नाही, रात्रीचंच होतं, मला ते गरम करून खायचं होतं. पण तेव्हा म्हटलं थांबा थोडंसं झाडून मारून घेते, नंतर मग मालिश वगैरे करून पिल्लू खालीच राहीन चटई टाकून. त्याच्यावर लक्ष देत करायला लागतं सगळं. तर झालं त्याची आंघोळ, मालिश वगैरे सगळी. आता मी बघा किती वाजले, मला तर 4 वाजत आलेत का नाही तुम्हीच पहा. तरी काय करायचं काय नाही. मग गेले किचनमध्ये आणि लागले कामाला. आता तुम्ही बघा, मी हे गॅस चालूच नाही केला आणि लायटर हे झालं बघा, आपटलं. माझ्या एवढं बिंडोक कोण नसणार आहे. अहो भूक लागलेली, काय समजतच नाही तर काय करावं काय नाही. ते पिल्लूचं सरतच नाही, रडणं पाडणं हेच तेच. डायपर घालत नाही तसं मी पिल्लूला दिवसाचं. पण म्हणलं आता ते मी जेवण करेपर्यंत त्याला 4 वेळा पकडत बसा, इकडं जाणार तिकडं जाणार, म्हणून थोड्या वेळासाठी ते डायपर घातलेलं कुठलं आपलं कपड्याचं, कॉटनच्या कपड्याचं असतं याचं आहे, म्हणजे ते पण विकतच घेतलेले आहे. का 1,500चे 2 पडले मला, ते एवढे महागातले. पण आता ते घालायचे सोडून दिले, क्लोथ डायपर. डॉक्टर बोलले ते नका घालू, त्याने रॅशेस येतात. पण कधी मधी घालते मी. भात घेतला, ह्यांनीच बनवलेला भात, पण अजून हे मुगाची अख्खे मूग असतात ना, ते कुकरला लावतात आणि असं हे बनवतात, भाजीसारखं एक नंबर बनवतात. म्हटलं आता पहिले गरम करून घ्यावं पटापट. आणि 4 वाजली, भूक मोड होते ना, मग काय फायदा. यावेळेस आता जर हे पिल्लू नसतं, मी ऑफिसला गेले असते ना, 3री वेळ असते माझी हादडायची. पहिला आमच्याकडनं ओव्हन नव्हतं आणि मग काय पण गरम करायला जायचं तर ते हे कढई भरव, पुन्हा हे भांडं भरव, चपाती गरम करा अजून. मग त्यासाठी आम्ही ओव्हन घेतला. ओव्हननं भरपूर काम होतं आमचे, पटापट काय पण ठेवा. पापड तर आम्ही कधी तळतच नाही, ओव्हनमध्येच 30 सेकंदवरती मस्त पापड होऊन जातं. आता भाजी तर मी भातासोबत खाल्ली असती, चपातीसोबत पण खाल्ली असती. भाजी होती भरपूर मुगाची, पण मला ना चपातीला बटर लावून खायला ना खूप आवडतं. जेवढं बटर आणतं ना तेवढं मीच संपवते. डॉक्टरने सांगितलं, पीडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञ आहे, की पिल्लूला ती जर काही खात नसेल ना तर तिला बटर टाकून द्यायचं जेवणामध्ये, मग ती खाईल. अरे तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात, तुम्हाला समजायला हवं, त्या बटरमध्ये मीठ असतं,
आणि त्याच्यामुळे बाळाची किडनी वगैरे खराब होऊ शकते. मला तर कळतच नाही. मी 2 वेळा गेले, त्यांच्याकडून काही गुण नाही आला पिल्लूला माझ्या. आणि इकडं आमच्याकडं दळवी डॉक्टर म्हणून आहेत, बिल्डिंगच्या खालीच आहेत आमच्या. ते काय बालरोग तज्ज्ञ नाहीत, पण जनरल सगळ्यांना बघतात. तर त्यांच्या एका ह्याच्यामध्येच ना कमी झालं पिल्लूचं सगळं डायपर रॅशेस वगैरे सगळे. ही बघा मी मिशोवरून मागवलेली आहे ही आयलायनर प्लस ते स्टारचं असतं ना स्टॅम्पसारखं, तशी पेन्सिल आहे ती. आणि हे आहेत नाकातल्या नथनी आहेत 3. चला, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू.